हॅलो एव्हरीवन, माझं नाव लोकेश रमेश सरोदे आहे. मी करंटली स्पार्क इन्स्टिट्यूटमधनं मनस्टॅक हा कोर्स कंप्लीट केलेला आहे. तर इंटरव्ह्यू प्रिपरेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी असं ठरवलं आहे की आम्ही एक एक टॉपिक एक्सप्लेन करणार आणि त्यात माझा आजचा टॉपिक आहे एरो फंक्शन्स इन जावास्क्रिप्ट. सो आपण बघू. एरो फंक्शनकडे जाण्याच्या अगोदर आपण हे बघू की ट्रेडिशनल फंक्शन काय. सो ट्रेडिशनल फंक्शन काय असते, जे आपलं जावास्क्रिप्टमध्ये फंक्शन असतं नॉर्मल, ते ब्लॉक ऑफ कोड असतो जो आपण रियूज करू शकतो केव्हाही. म्हणजे एक वेळेस लिहायचा आणि आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा आपण त्याला कॉल करू शकतो. सो याचा सिंटॅक्स कसा आहे, याचा सिंटॅक्स आहे आपण लिहितो युजिंग फंक्शन कीवर्ड, त्याच्यानंतर फंक्शनचं नाव, पॅरेंथेसिस फॉर पॅरामीटर्स आणि फंक्शनची बॉडी. इथं बॉडी असणार आहे आणि हे फंक्शन लिहिल्यानंतर आपण त्याला कॉल करू शकतो एनी नंबर ऑफ टाइम युजिंग दिस. याला म्हणतात फंक्शन कॉलिंग. सो आपण आपल्याला जेवढ्या वेळेस लागणार आहे आपण त्याला कॉल करणार आहे. आता एरो फंक्शन काय आहे, तर एरो फंक्शन हा नवीन आणि शॉर्टर वे आहे फंक्शन लिहिण्याचा जावास्क्रिप्टमध्ये. आता याच्यामध्ये आपण फंक्शन कीवर्ड यूज करतो. एरो फंक्शनमध्ये आपण कॉन्स्टंट व्हेरिएबल यूज करतो. सो सिंटॅक्स कसा आहे एरो फंक्शनचा. सो दिस एरो फंक्शनचं सिंटॅक्स असं आहे, आपण एक व्हेरिएबल हे स्टार्ट करतो आणि त्याला डायनॅमिकली आपण फंक्शनमध्ये कन्वर्ट करतो. सो दिस इज फॉर फंक्शन आणि हे एरो फंक्शन आहे. तर एरो फंक्शनला आपण एरो देतो. एरो म्हणजे नाही जास्त काही नाही आहे, इक्वल टू साईन आहे आणि ग्रेटर दॅनचं साईन आहे. त्याच्यानंतर फंक्शन बॉडी जी आपली असणार आहे एरो फंक्शनची, ठीक आहे. आणि सेम याला पण कॉल करायला लागतं इथं जेव्हा यूज करायचं आहे, ठीक आहे. सो जे एरो फंक्शन आहे, ट्रेडिशनल फंक्शन आहे, ते फंक्शन कीवर्ड यूज करतात आणि एरो फंक्शन आहे हे डायनॅमिकली व्हेरिएबलला फंक्शनमध्ये कन्वर्ट करतो. तर आता आपण बघू. सो आता आपण बघणार आहोत की ही एरो फंक्शन अजून काय अजून कशी हेल्प करतं आपल्याला. तर मी जे सांगितलं तुम्हाला की एरो फंक्शन हे शॉर्टर वे आहे टू राईट फंक्शन्स. सो आपण जावास्क्रिप्टमध्ये वन लाइनर फंक्शन लिहू शकतो. वन लाइनर फंक्शन म्हणजे काय की जसं आता हे कॉन्स्ट ॲड हे एक माझं फंक्शन असणार आहे, इक्वल्स टू मी याला डायनॅमिकली दिलं, याच्यामध्ये पॅरामीटर्स पास करणार आहे ए आणि बी, एरो फंक्शन मध्ये कन्वर्ट करतो आणि रिटर्न करणार आहे ए प्लस बी ॲडिशन, ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड वन लाइनर फंक्शन. तर हे केव्हा यूज करतो आपण, जेव्हा आपल्या फंक्शनमध्ये एकच रिटर्न स्टेटमेंट असणार आहे, एकच एक्सप्रेशन आपल्याला रिटर्न करायचं आहे. सो तेव्हा आपण हे वन लाइनर फंक्शन यूज करू शकतो, एरो फंक्शनचा यूज करून, ठीक आहे. आता आपण बघूया आर्ग्युमेंट्स कीवर्ड, ठीक आहे. सो मी क्लिअर करतो. आर्ग्युमेंट्स कीवर्ड इन जावास्क्रिप्ट. आता आर्ग्युमेंट्स कीवर्ड काय आहे, जे नॉर्मल फंक्शन असतंय. आर्ग्युमेंट्स कीवर्ड हेल्प करतं एन नंबर ऑफ पॅरामीटर्स डायनॅमिकली रीड करण्यासाठी. सो आता नॉर्मल फंक्शन मध्ये कसं रीड होतंय, सो जेव्हा मी लिहितो फंक्शन
फंक्शनचं नाव आणि त्याच्यामध्ये console.log hello sorry console.log arguments. त्याच्यानंतर जेव्हा पण मला फंक्शन कॉल करायचं आहे, मी आता फंक्शनला कॉल करणार आणि याच्यामध्ये n नंबर ऑफ पॅरामीटर्स टाकू शकतो. किती पॅरामीटर्स मी याच्यामध्ये पास करू शकतो. ठीक आहे. आर्ग्युमेंट्स काय करतं, हे आपल्याला n नंबर ऑफ पॅरामीटर्स पास करण्यासाठी ट्रेडिशनल फंक्शन मध्ये हेल्प करतं. बट जे एरर फंक्शन्स आहे, एरर फंक्शन मध्ये आपण आर्ग्युमेंट्स यूज करू नाही शकत. आर्ग्युमेंट्स हे एरर फंक्शन मध्ये सपोर्ट नाही करत. सो जर आपल्याला एरर फंक्शन मध्ये n नंबर ऑफ पॅरामीटर जर टाकायचे टू पास n number of parameters in arrow function. मग काय करू शकतो आपण, एक एरो फंक्शन क्रिएट करायचं, ऍड, आणि आपण यूज करू शकतो स्प्रेड ऑपरेटरचा. स्प्रेड ऑपरेटर असते 3 डॉट नम्स, इथं आपण काही नाव देऊ शकतो आणि त्याच्यानंतर एरो फंक्शन मध्ये कन्वर्ट करून console डॉट लॉग नम्स. आता मी जेव्हा आपण या ऍड फंक्शनला कॉल करणार आहे, मी इथं n नंबर ऑफ पॅरामीटर्स पास करू शकतो. ठीक आहे. सो आपण बघितलं आर्ग्युमेंट्स कीवर्ड जावास्क्रिप्ट मधला कसा यूज होतो. नॉर्मल फंक्शन मध्ये डायनॅमिकली पॅरामीटर n नंबर ऑफ पॅरामीटर्स पास करण्यासाठी, आणि एरो फंक्शन मध्ये जर पॅरामीटर पास करायचे तर आपल्याला स्प्रेड ऑपरेटर यूज करायला लागतो. आता आपण बघणार आहोत होस्टिंग. होस्टिंग काय असते. सो मी याला क्लिअर करून घेतो अगोदर. होस्टिंग. आता जे जावास्क्रिप्टचे ट्रेडिशनल फंक्शन आहे, जे आपण लिहितो फंक्शन ही फंक्शनची बॉडी, आणि कॉल करतो आपण फंक्शनला जेव्हा आपल्याला गरज असणार आहे तेव्हा. आता होस्टिंग म्हणजे काय, तर जावास्क्रिप्ट काय करतं, जेव्हा आपण फंक्शन राईट करतो, फंक्शनला कॉल करतो, तेव्हा ह्या फंक्शनला फंक्शनच्या डिक्लेरेशनला, याला म्हणतात फंक्शनचं डिक्लेरेशन आणि याला म्हणतात फंक्शनची कॉलिंग. सो फंक्शनच्या डिक्लेरेशनला ऑन द टॉप ऑफ कोड घेऊन जातं. म्हणजे जेव्हा पण आपला प्रोग्राम जावास्क्रिप्टचा प्रोग्राम एक्झिक्यूट होणार आहे, जेवढे पण फंक्शन्स आपल्या प्रोग्राम मध्ये असणार आहे त्यांचं डिक्लेरेशन ते टॉपला मूव्ह करतं. आणि जेव्हा आपण आपल्याला आपल्या फंक्शनच्या कॉलिंगची गरज आहे, आपण तेव्हा ते करू शकतो. इवन बिफोर द फंक्शन, म्हणजे आपण इथं सुद्धा फंक्शनला कॉल करू शकतो. यालाच म्हणतात होस्टिंग. बट होस्टिंग ही एरो फंक्शन मध्ये सपोर्टेड नसते. सो एरो फंक्शन मध्ये आपल्याला जर हे करायचं, एरो फंक्शन जर कॉल करायचं असेल तर ते त्याच्यासाठी एरो फंक्शन हे अगोदर आपल्याला डिक्लेअर करायला लागणारच आहे. सो एरो फंक्शन कसं असणार आहे, कॉन्स्टंट ऍड इज इक्वल्स टू a, b आणि रिटर्न a प्लस b. सो जर मला आता याला कॉल करायचं आहे तर मला डिक्लेरेशनच्या खालीच कॉल करायला लागेल 1,2. ठीक आहे. जर मी याला इथं कॉल केलं वरती ऍड 1,2, तर हे आपल्याला
एरर देईल. का? कारण जेव्हा आपलं जावास्क्रिप्टची होस्टिंग होते तेव्हा एरो फंक्शन सपोर्ट नाही करत होस्टिंगला. ठीक आहे. सो आता आपण बघणार आहोत दिस कीवर्ड इन जावास्क्रिप्ट. दिस कीवर्ड इन जावास्क्रिप्ट. सो जेव्हा आपण नॉर्मल ट्रेडिशनल फंक्शन लिहितो तेव्हा मी एक ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतो. सध्या ऑब्जेक्ट इज इक्वल्स टू त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल डिक्लेअर करतोय. त्याच्यामध्ये व्हॅल्यू असाइन करतोय मी 20. सॉरी, आणि एक फंक्शन हे करतो, फंक्शन लिहितो. फंक्शन जे कॉल करणार आहे दिस व्हॅल्यूला, दिसच्या व्हॅल्यू, दिस डॉट व्हॅल्यू. आता जेव्हा आपण नॉर्मल फंक्शन मध्ये दिस कॉल करतो तेव्हा दिस रेफर करतं करंट ऑब्जेक्ट, जो ऑब्जेक्ट त्या फंक्शनला कॉल करतोय त्याच्या रेफरन्सला. सो जेव्हा मी ऑब्जेक्ट डॉट फंक्शन कॉल करणार तेव्हा मला दिस डॉट व्हॅल्यू म्हणून 20 भेटणार ॲज अ आउटपुट. ठीक आहे. बट जेव्हा मी दिस कीवर्ड एरो फंक्शन मध्ये यूज करणार तेव्हा त्याच दिस कीवर्ड रेफरन्स घेतं विंडोचा. ठीक आहे. तर ते बघू आपण. सो आपण हे ट्रेडिशनल फंक्शन बघितलं, ज्याच्यामध्ये जर आपण दिस व्हॅल्यू यूज केली तर ते दिस रेफर करतं करंट ऑब्जेक्टच्या कॉलिंगला. ठीक आहे. सो आपल्याला दिस डॉट व्हॅल्यू भेटली 20. बट जेव्हा मी याला कन्वर्ट करणार आहे एरो फंक्शन मध्ये तेव्हा दिस रेफर्स टू द actual window or global scope. ठीक आहे. ग्लोबल स्कोप म्हणजे काय? तर ह्या फंक्शनच्या बाहेर जो पूर्ण आपला प्रोग्राम असणार आहे त्या प्रोग्राम मधले जे व्हेरिएबल्स असणार आहे ते डिक्लेअर्ड त्यांना म्हणतात ग्लोबल स्कोपचे व्हेरिएबल. सो आता मी जर याला एरो फंक्शन मध्ये कन्वर्ट केलं, फंक्शनला एरो फंक्शन मध्ये जर कन्वर्ट केलं, 2 मिनिट चेंज करू आपण एरो फंक्शन मध्ये. एरो फंक्शन मध्ये जर कन्वर्ट केलं, सो आता हे जे दिस आहे हे ग्लोबल स्कोपला आहे, जे की ग्लोबल स्कोपला आपण व्हॅल्यू नावाचं व्हेरिएबल इनिशियलाइज नाही केलंय. सो इथं आपल्याला मिळेल एरर, कारण आपण एरो फंक्शन यूज करतोय आणि दिस यूज करतोय. तर ग्लोबल स्कोपला दिस डॉट व्हॅल्यू म्हणून असं कोणतं व्हेरिएबल नाहीच आहे. सो आपल्याला एरर भेटणार. सो हा होता माझा टॉपिक एरो फंक्शन्स इन जावास्क्रिप्ट. सो हा होता माझा टॉपिक एरो फंक्शन्स इन जावास्क्रिप्ट. होप तुम्हाला समजला असेल अशी आशा करतो. थँक्यू.